माझ्या लेकरांनो, जर मी आज तुमच्यासमोर असतो ना, तर मी तुमचं डोकं थोपटून म्हणालो असतो, किती विचार करता रे बाळा, किती काळजी घेता. आजच्या काळात माणूस तंत्रज्ञानात हरवला आहे, पण आत्मा हरवू नका. मोठ्या इमारती बांधल्या आहेत, पण नाती तुटलेली आहेत. माझ्या लेकरांनो, संपत्ती हवीच, पण समाधान त्या संपत्तीत असेलच असं नाही. आजच्या धावपळीत मन हरवतंय, पण मी इथेच आहे, तुमच्या मनात, तुमच्या मागे, सावलीसारखा. बघा ना, आज आईवडील मुलांशी बोलायला विसरतात, पती-पत्नी एकमेकांशी संवाद करत नाहीत, मित्र एकत्र बसले तरी प्रत्येकजण मोबाईलमध्ये बुडालेला असतो. जग जवळ आलंय, पण मन दूर गेली आहे. मी असतो तर मी तुम्हाला फक्त एवढंच म्हणालो असतो, थोडं थांबा. एकमेकांना ऐका आणि माझं नाव घ्या. कारण जिथे माझं नाव घेतलं जातं, तिथे संवाद असतो, शांती असते आणि प्रेम असतं. माझ्या लेकरांच्या लेकरांनो, तुम्ही जेव्हा स्वयंपाकघरात जाळं खाल्लात ना, तिथे मी पण उभा असतो. तुम्ही जेव्हा सासरचं ऐकून मनात रडता, तेव्हा मी तुमचं डोकं हळूच थोपटतो. तुम्हाला जेव्हा वाटतं माझं कुणीच नाही, तेव्हा माझा आवाज येतो, बाळा, मी आहे की. तुझं सगळं सहन मी बघतोय. मी तुझ्यासोबतच आहे. तुमचं भविष्य अंधारात वाटतंय ना, एखादी नोकरी मिळेना, अपयश मिळतंय, लोक टवाया करतात, स्वतःवरच राग येतोय. पण लक्षात ठेवा, हे क्षण जातील. आता जे पेराल तेच पुढे उगवेल. तुम्ही परिश्रम करा, मी यश पाठवीन. ते लगेच मिळेल की नाही हे मला माहिती नाही, पण योग्य वेळी मिळेल हे मी वचन देतो. कित्येक पुरुष घरासाठी लढतात, दिवस रात्र काम, तणाव, जबाबदाऱ्या. पण कुणी विचारत नाही, कसा आहेस बाळा, तू कुणालाच सांगू शकत नाहीस ना. मग मलाच सांग. आजी आजोबांनो, तुमचं आयुष्य भरलेलं आहे अनुभवांनी, पण आज तुमच्याकडे कुणी बघत नाही. मी बघतोय. तुमच्या डोळ्यातली आठवण, मनामनात दाटलेलं एकटेपण, सगळं मला जाणवतं. मी रोज तुमच्याशी बोलतो. तुमच्या मनात जपलेलं माझं फोटो, तिथून मी तुमच्याकडे बघतोय. माझ्या पुण्यतिथीला तुम्ही मला आठवताय, माझ्या फोटोसमोर दिवा लावताय, श्री स्वामी समर्थ म्हणताय. पण एक विनंती आहे, माझं नाव फक्त एका दिवसापुरतं नको. रोज आठवा, रोज बोलवा. कारण मी फक्त मंदिरात नाही, मी फक्त फोटोमध्ये नाही, मी तुमच्या हृदयात आहे. कधी तुमच्या आईच्या डोळ्यातून उतरतो, कधी तुमच्या लेकरांच्या हास्यातून प्रकट होतो, कधी तुमच्या कामातली शांतता मीच असतो. माझ्या लेकरांनो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेच. आता, उद्या आणि शेवटपर्यंत.